2 मिनिट. मी स्क्रीन शेअर करते म्हणजे सगळं सुरळीत चालेल. थांबा. बरं आता हात खाली घ्या बाळांनो. मला कळलं आपल्यापैकी बरेच जण इंग्लिशवाले आहेत, बरेच जण मराठीवाले आहेत. 6 इंग्लिश 5 मराठी. बरं चला पीपीटीने सुरुवात करूया. ऑल राईट. अनुवंशिकता आणि परिवर्तन हा धडा आहे आपला. आपल्याला इथे इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो हेरिडिटी आणि व्हेरिएशन. याची सुरुवात आपण ऑलरेडी केलेली आहे. अनुवंशिकता म्हणजेच इनहेरिटन्स. आपल्याला आपल्या आईवडिलांकडनं ज्या काही गुणधर्म जे काही आपल्याकडे येतात ते अनुवंशिक असतात. म्हणजे आपल्या आईबाबांसारखे आपले फीचर्स असतात, आपले केस असतात, आपली उंची असते, आपला रंग असतो. आणि कधी कधी आपण आईबाबांपेक्षा काहीतरी एकदमच वेगळी गोष्ट आपल्याकडे असते जी त्या दोघांकडे नसते. जसं आई वडिलांच्या नाकापेक्षा मुलाचं नाक एकदमच वेगळं आहे असंही होतं. किंवा आई बाबा खूपच उंच आहेत आणि मुलगा खूप बुटका आहे असंही होऊ शकतं. म्हणजे उंची बाबतीत सुद्धा असे बदलही होऊ शकतात किंवा सेम गोष्टी खाली येतात म्हणजे आई वडिलांकडनं खालच्या पिढीकडे म्हणजे पुढच्या पिढीकडे. तर या सादरीकरणामध्ये आपण अनुवंशिकता आणि मेंडलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत, गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग या विषयांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आहे ही आपल्याला जेनेटिक्सची. त्याच्यामुळे खूप कठीण असं काही नाहीये, पण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आता आपण त्या दिवशी बघितलं होतं ATGCचं बॉन्डिंग कसं असतं. आता अनुवंशिकता ह्याने आपली ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर हे ऑरेंज निळं हे सगळं आपण बोललो होतो. बरोबर. ह्याच्याकडचे वाय क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम XY क्रोमोझोम बरोबर. आणि हे जे कॅरियर म्हणजे ऑरेंज असतील तर ते त्यांना काही प्रॉब्लेम नाही, अनअफेक्टेड आहेत. पण निळं असेल तर ते अफेक्टेड असतात. म्हणजे एखादा रोग असेल तर त्याचं जनुक म्हणजे निळं ह्याच्याकडे अर्धे आहेत, ह्याच्या शरीरामधल्या अर्ध्या जीन्समध्ये ते आहेत ते जीन्स, आणि दुसऱ्या हिच्या पण अर्ध्या भागामध्ये ते जीन्स आहेत जे अफेक्टेड आहेत म्हणजे त्याच्यामधनं काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण ह्यांना 4 प्रकारची मुलं होऊ शकतात. एकात ह्याचं निळं याचं निळं असे एकत्र आले की ह्याला 100% तो रोग होईल. उदाहरणार्थ कर्करोग. कर्करोगाचे जे जीन्स असतात ते अफेक्टेड जीन्स आहेत की नाही. म्हणजे त्या क्रोमोझोम मध्ये निळ्या रंगाचा जर भाग आहे त्याचा अर्थ आहे की त्याला कॅन्सर होण्याची संभावना आहे असा जीन आहे. हिच्याकडे पण आहे. म्हणजे तिच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला तरी जर झाला असेल तर तिच्याकडे ते येऊ शकतं. ह्याच्याकडे पण ते येऊ शकतं. आता ह्यांना जी 4 मुलं होऊ शकतात त्यातल्या एका मुलाला दुर्दैवाने ह्याच्याकडचं आणि हिच्याकडचं तेच जीन्स आले ज्याच्यामुळे कर्करोग होतो आणि होतोय तर याला 100% होईल. हिच्यामध्ये आणि याच्यामध्ये 50% 50% त्यांना होतोय नाही होतोय म्हणण्यापेक्षा त्यांच्या शरीरामध्ये ते जीन्स आहेत. आता जर ते डॉमिनेटिंग असतील तर त्यांना होऊ शकतो, नाही तर ते कॅरी करतील पुढच्या जनरेशनला देण्यासाठी. आणि हे जे आहे एक लास्ट मुलगी हिच्यामध्ये ते जीन्स आलेलेच नाहीये त्याच्यामुळे तिला ते काही होणार नाही. आई वडिलांना जरी तो रोग झाला तरी त्या मुलीला तो होणार नाही कारण तिच्याकडे ते जीन्स आलेले नाहीयेत. बरोबर. तो अशा पद्धतीने अनुवंशिकतेमध्ये गुणधर्म पुढे पुढे येतात. गुणसूत्रे म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. आता पुन्हा एकदा त्याला जरा नीट बघूया कारण मला याच्यानंतर पुस्तकात जायचंय. कारण पुस्तकात ह्या गोष्टी नीट दिलेल्या आहेत आणि डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. तर आपण आता त्यातले मुद्दे बघू काय आणि मग पुस्तकात जाऊ. तर सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियस मध्ये असणारा आणि अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र. प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये न्यूक्लियसमध्ये हे गुणसूत्र असतात आणि ते कशामध्ये असतात त्यांच्या अशा थ्रेड्स मध्ये असतात. तो मुख्यत्वे केंद्र कामले आणि प्रथिने यांनी बनलेला असतो. केंद्रकांमध्ये असलेली आम्ल म्हणजे ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड ह्यामुळे याची रचना झालेली आहे. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. ही जी गुणसूत्र असतात ना पेशी विभाजनाच्या वेळेला ती सूक्ष्मदर्शकाखाली व्यवस्थित 4ही त्याच्या फेजेस दिसतात. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला बोलले होते की कांद्याच्या मुळांना एकदम टोकांना जर तुम्ही कट केलं आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्याच्यात तुम्हाला ते दिसतं की त्यांचं पेशी विभाजन कसं होते, सेल डिव्हिजन कसं होते. मग याचं कार्य काय आहे. अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा हा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचे वास्तव्य याच घटकावर असते. म्हणजेच काय आपल्यामध्ये असलेले अनुवंशिक गुणधर्म कोणते हे याचं सांकेतिक रूप आहे. म्हणजे काय आहे कोडवर्ड आहे. कोडवर्ड म्हणजे आपल्याला हे काहीही समजणार नाही पण त्या पेशीला बरोबर समजेल की तिला काय प्रकारचं
कॅरेक्टरिस्टिक तिच्यामध्ये येणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, सिंपल, आपण ओके, आपण भाजी मार्केटमध्ये गेलोय. एकदम सोपं उदाहरण घेऊया. आपण भाजी मार्केटमध्ये जातो, आपण आपल्या आपल्या भाज्या घेत असतो, फिरत असतो, या गल्लीतून त्या गल्लीत. बऱ्याच असे छोटे छोटे गल्ल्या असतात ना, जिकडे भाजीवाले बसलेले असतात, आपण फिरतो. भाजी मंडईतलं म्हणते मी. तिथे काही लोक ना त्यांचे येतात, प्रत्येक भाजीवाल्यासमोर उभे राहतात. भाजीवाले त्यांना 50 रुपये देतात, 100 रुपये देतात. काय त्यांचे असतात ते घेऊन ते लोक काहीही न बोलता पुढच्या दुकानदाराकडे जातात. तुम्हाला समजतं का काय चाललंय? आपल्याला काहीच माहित नसतं. देणारे कोण आहेत, घेणारे कोण आहेत, किती देतायत, का देतायत, किती वेळा देतात, आपल्याला काही समजत नाही त्यातलं. पण ते त्यांची प्रोसेस चालू असते. कुठल्या तरी गोष्टी करतात ते काहीतरी काय बरं म्हणतो, काइंड ऑफ त्या दिवसभराचं भाडं असेल त्या जागेत थांबण्याचं, किंवा तिथे त्यांनी विक्री केली असेल तर त्यातलं त्यांना त्या जागेवरचं, तुम्ही इथेच दुकान लावलंय आणि आज पण लावलंय, ह्याच्याकरता तुम्हाला ते पैसे द्यावेच लागतील, असे काही नियम असू शकतात ना. तर ते ज्या जागा तिथल्या लोकांच्या असतात आणि जे त्यातले मालक असतात ते असे काही काही नियम बनवू शकतात. ते नियम आपल्याला नाही समजत, पण तिथे असलेले लोक आणि तिथे देणारे घेणारे या सगळ्यांना ते माहिती असतं. आता आपल्या प्रत्येक केंद्रकामध्ये, प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला काहीच माहिती नाहीये की त्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकाच्या मध्ये काय गडबड चाललेली आहे. पण पेशीला माहितीये, केंद्रकाला माहितीये, आणि त्या त्या प्रोटीन्सना पण माहितीये की त्यांना काय काय करायचंय. भारी आहे ना? कारण की ही सिस्टीम त्यांच्यासाठी आहे, त्या लेवलची आहे. आपलं आपलं वेगळं चाललेलं असतं. माझा होमवर्क किती, मला डबा कोणता दिलाय, मग घरी कोणी येणार आहे का, हे आपले बाहेरचे विचार आहेत. ह्याच्याशी त्या पेशींना काही देणं घेणं नाहीये. त्या फॅक्टरीत काम करणारे कामगार असतात ना, उठतात, त्यांचं काम करतात, त्यांचं सगळं आटपलं की घरी जाऊन झोपतात. बरोबर? म्हणजे मशीन असतात, काइंड ऑफ मशीन्स. जसे मशीनमध्ये करते की नाही, एक मशीन तुम्ही सुरू केली की तिचं ते काम करते. तुम्ही त्या अशा फॅक्टरीचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. मशीन सुरू केलं की ते बटाटे येतात, धुतले जातात, किंवा कोको कोलाची कंपनी असेल किंवा कोणती पण कंपनी असेल, एका रांगेत कामं सुरू असतात. दिवसभर त्या फॅक्टरीमध्ये तेच चालू असतं. संध्याकाळ झाली, फॅक्टरी बंद झाली, सगळे आपापल्या घरी जातात, झोपतात, मशीन पण बंद असतात. बरोबर की नाही? सेम तसंच आहे. प्रत्येक पेशीमध्ये ज्या गोष्टी सुरू असतात त्या आपल्याला समजत पण नाही, जाणवत पण नाही, पण ती प्रत्येक पेशी जिवंत आहे आणि तिथे तिचं काम करते. आणि हे सगळं जे आहे ना, हे सांकेतिक रूपात आहे. जसं की तो माणूस आला, त्याने पैसे घेतले, त्या माणसाने पैसे दिले. कधी कधी ते लाल रंगाची अशी त्याच्यावरती, जसं आपलं हे असतं बघा, पार्किंगची अशी चिठ्ठी असते, आपण पार्किंगचे पैसे देतो ना, तशी अशी रिसीट असते काइंड ऑफ. अशी रिसीट पण देतात. आणि मग त्याच्यातनं त्यांनी आजचं भाडं आहे ते दिलंय, असा आपण अंदाज काढू शकतो. पण दुसरं काय आपल्याला काय माहिती. म्हणजे सांकेतिक रूपामध्ये हे सगळं चाललेलं आहे. जे काम करतात त्यांना माहितीये, काम कसं करून घ्यायचं त्यांना माहितीये, काय होणार आहे हेही त्यांना माहितीये, आणि त्यांचं काम त्या लेवलला, सूक्ष्म लेवलला चाललेलं आहे. आणि ह्यांच्यावरती अवलंबून आहे की आपण कसे असू. बरोबर? आता पुढचा मुद्दा, आपण हे सुद्धा बोललो आहे, गुणसूत्रांचे प्रकार: मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री, अंत्यकेंद्री. बरोबर की नाही? हे जे त्याचं होल आहे किंवा त्याचा जो सेंटर आहे तो मध्यभागी असला तर तो पंखासारखा दिसतो, मग ते मध्यकेंद्री आहे. थोडासा उजवीकडे गेला तर एल शेप. बरोबर? हा आहे जे शेप, आणि हा आहे टिलोटॉपिक, म्हणजे एकदम वरच्या बाजूला. एकदम वरच्या बाजूला त्याचं अग्र जे आहे ते एकदम अंत्य, एकदम शेवटी असं आहे. डीएनएचं आपण डिस्कशन केलं होतं. आता हे सगळं मी पुस्तकात सांगणार आहे तुम्हाला. डीएनए प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये, पेशी केंद्रकामध्ये असं हे निळ्या निळ्या रंगाचं तुम्हाला जे दिसतं ना, असं एकमेकात गुंतलेलं स्प्रिंग सारखं, ती आहेत गुणसूत्र. गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स. त्या प्रत्येक गुणसूत्राला असं आणखीन तुम्ही झूम करून बघितलं तर ते असं दिसतं. आणि त्याच्यामध्ये अशा एकमेकांना बांधले गेलेले समोर समोरचे रासायनिक असे बॉन्ड आहेत, ते केमिकल बॉन्ड्स, आणि ते ठरलेले आहेत. आता ते कसे? प्रत्येक जनुकामध्ये, म्हणजे प्रत्येक ह्या डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये खूप साऱ्या जीन्स आहेत.
जीन्स म्हणजे जनुक. प्रत्येक गुणसूत्र एकाच डीएनए रेणूचे बनलेले असतात आणि या डीएनए रेणूतील रेणूखंडांना जनुक म्हणतात. हे जनुक पेशींच्या आणि शरीराच्या रचनेवरती कार्यावरती नियंत्रण ठेवतात आणि अनुवंशिक लक्षणे माता पित्याकडून संततीमध्ये संक्रमित करतात. म्हणूनच त्यांना अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. हे आपल्या आई वडिलांकडे असलेले गुणधर्म आपल्याकडे टाकतात ह्याच्यातनं, ह्या कोड वर्ड मधनं. ठीक आहे. आणि त्याची आतली रचना जी असते, हे तुम्हाला हे जे असतात असे दिसतात ना मध्ये मध्ये, ही पेंटोज शुगर आहे. शुगर पेंटोज म्हणजे 5. ह्याच्यामध्ये हे तुम्हाला हिरवे हिरवे, ऑरेंज पिवळे, ऑरेंज पिवळे, परत हिरवे आणि हिरवे हे आत जे दिसतात ना, ATGC हे सगळे त्याची रचना आहे. आता आपण ते परत पुस्तकात बघू डिटेलमध्ये. त्याच्यामध्ये प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स असे 2 प्रकार आहेत. एक एक समजेल तुम्हाला. या बाजूला इकडे पिवळे पिवळे फुगे जे दिसतात ना वरती आणि खाली, ते आहेत फॉस्फेट ग्रुप. तर एका पट्टीची म्हणजे ही अशी एक लेस तुम्ही जर घेतली ना, तर त्या एका लेसच्या रचनेमध्ये पिवळा फुगा, हा हिरवा पेंटॉन आणि एक इकडचा किंवा हे 2 बघा, 1-2 1-2 कसेही असतील. बघा, एक हिरवा मोठा, ऑरेंज 2, पिवळा मोठा किंवा हिरवे 2 छोटा मोठा, अशा 4 प्रकारचे डब्बे ह्या एका हिरव्या डब्याला जोडलेले आहेत. म्हणजे पंचकोनी डब्याला, याला पेंटोज शुगर म्हणतात. साखरेला 1 किंवा 2 किंवा 1 दुसऱ्या रंगाचा किंवा 2 आणखीन वेगळ्या रंगाचे, असे ATGC असं तुम्ही समजू शकता. 4 वेगवेगळे आहेत ना ते. तर असे 4 वेगवेगळे हे कोण आहेत, काय बरं म्हणतात रे याला, अच्छा, ह्या सगळ्या नायट्रोजनच्या काय बरं म्हणतात, नायट्रोजनचे ग्रुप्स आहेत हे सगळे. म्हणजे हे इथे जोडलेले असतात आणि ह्यांना ह्याच्या समोरच दुसरे नायट्रोजनचे ग्रुप, पण त्यांचे ठरलेले पॅटर्न आहेत, ते एकमेकांना चिटकतात. ह्याच्या बाजूला ही शर्करा, ह्याच्या खाली याचा फुगा, तो कोणता आहे, फॉस्फेट. परत हा ह्याला चिटकलेला, हा ह्याला चिटकलेला, हा ह्याला चिटकलेला, अशी रचना असते. म्हणून खालून वर, वरून खाली अशा 2 पट्ट्या असतात. ही वर जाणारी पट्टी, खाली येणारी पट्टी. बरोबर. आता ऍडेनिन थायमिन बरोबर जोडलं जातं आणि ग्वानिन सायटोसिन बरोबर. ही सगळी रचना आपण बघितली. आता अच्छा, आपण RNA ह्याच्यात बोललो होतो, पण आता आपण ना पुस्तकात जाऊया. आणि पुस्तक मी जसं म्हणलं तसं इंग्लिशमध्ये मी ओपन करणार आहे टू डिस्कस एव्हरीथिंग इन डिटेल. बघा, इनहेरिटन्स. बोला टीचर, मला एक क्वेश्चन आहे. बोला. टीचर, आपण ज्या वेळेला डीएनए टेस्ट करतो तर त्यावेळेला आपले जे काही केस असतात तर तेच का घेतले जातात डीएनए टेस्ट साठी? असं काही नाहीये. केसच घेतला तर असं काही नाहीये. कुठल्याही शरीरातला सेल घेता येतो. केस पण घेतात किंवा तर तुम्ही ते फॉरेन्सिक बिरेन्सिक बघता की नाही माहित नाही मला, CID वगैरे, त्याच्यामध्ये तर त्या कशा कशा बॉडीज येतात टेस्ट करण्यासाठी. मग त्या शरीरामध्ये काहीच उरलेलं नसतं. आपल्या शरीरामध्ये एकतरी सेल पाहिजे ना. सेल जिकडे मिळेल तर कोणता पण ऑर्गन तुम्ही घेऊ शकता. आता नॉर्मल माणसाचे केस इझिली मिळतात, त्याला काही कष्ट पण पडत नाही, म्हणून ते घेतात. माहिती नसताना पण केस काढून घेतात आणि चेक करतात की हे डीएनए टेस्ट मध्ये कोणाचं कोण आहे, हो की नाही. पण तुम्ही कुठल्याही ऑर्गनचा सेल घेऊ शकता, अगदी ब्लड मधनं पण कळू शकता, असं काही नाहीये. केसेस घेतात असं नाही, हा म्हणजे केस घेतात कारण त्यात काही त्रास नाहीये. केस कापला तरी वरनं त्यातले सेल्स वगैरे मिळू शकतं, पण बाकी सेल्स मध्ये सुद्धा सेमच असतं ना डीएनए, आईबाबांचं मुलांकडे आलेलं. ठीक आहे, ठीक आहे का, शंका भेटली? तर मला पण प्रश्न आहे. बोला. टीचर, आपल्या अंगात जो डीएनए आहे तो समोरच्या माणसाच्या अंगात राहील का? आपल्या अंगात डीएनए मध्ये जे काही घटक आहेत, समजा जसं आपल्या अंगात पाणी आहे तर समोरच्या माणसाच्या अंगात पण पाणी आहे, बरोबर. आपल्या अंगात ब्लड आहे, समोरच्या माणसाच्या अंगात पण ब्लड आहे. पण माझा ब्लड ग्रुप B+ आहे, तुझा ब्लड ग्रुप काय आहे सांग मला हरिओम? O पॉझिटिव्ह. म्हणजे माझ्या अंगात पण रक्त, तुझ्या अंगात पण रक्त आहेच ना, पण माझा ब्लड ग्रुप B पॉझिटिव्ह, तुझा आहे O पॉझिटिव्ह. फरक आहे, जीन्स सगळे सेमच आहेत. 46 क्रोमोझोम्स आहेत तुमच्या, माझ्या आणि सगळ्याच माणसांच्या शरीरामध्ये, म्हणून आपण माणसं झालोय, बरोबर. पण प्रत्येक माणूस वेगळा काय आहे, त्याच्यामधले घटक सगळे सारखे आहेत. त्याची रचना वर खाली
इकडे तिकडे. आणि ह्या बदलामुळे आपण सगळे वेगवेगळे होतो. आता आपण एकसारखे एकाच फॅक्टरीतनं निघालेल्या बाटल्यांसारखे दिसलो असतो की नाही. बदल कशामुळे? त्याच्या रचनेमध्ये बदल आहे. मटेरियल सेमच आहे. जसं तुम्हाला मी सांगते, शाळा सुरू झाली ना की आपल्याला सगळ्यांना वह्या मिळतात. सॉरी, पुस्तकं मिळतात शाळेकडनं, बरोबर. सगळ्यांना सारखी पुस्तकं मिळतात, बरोबर. काही मुलं त्याला कव्हर लावतात, काही मुलं कव्हर लावत नाहीत. काही प्लास्टिकचे लावतात, काही पेपरचे लावतात, काही खाकी कव्हर लावतात, काही काहीतरी वेगळंच करतात आणि काही फाडूनच टाकतात. सांगायचा मुद्दा, मटेरियल सगळ्यांना सेम मिळालंय, फक्त ते कोण कसं लावतंय ह्याच्यावरती आहे. आणि आपल्या हातात नाहीये, हे आपोआप होतं. आणि ह्यालाच तर व्हेरिएशन म्हणतात ना. समजलं? तुझ्या प्रश्नाचं उत्तर कळलं. सगळ्यांच्या शरीरामध्ये सारखेच क्रोमोझोम्स आहेत, सारखेच जीन्स आहेत, पण त्याची रचना वर खाली वेगळी वेगळी वेगळ्या वेगळ्या घटकांनी जोडलेली अशी आहे, बरोबर. आता बघ, तुला उदाहरण सांगते मी. आपल्याकडे माणसाच्या रंगाचे 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत. खूप गोरा रंग, जसं ते अमेरिकन लोक असतात, एकदमच गोरे गोरे दिसतात. एवढे गोरे असतात की त्यांचे केसही पांढरे असतात, बरोबर. म्हणजे इतके गोरे की उन्हात गेले की त्यांचे गाल बिल हात एकदम लाल पडायला लागतात. हा एकदम गोरा रंग. एकदम काळा रंग आफ्रिकन लोकांचा असतो. आणि या सगळ्याच्या आधीमध्ये आपल्यासारखे भारतीय लोक गव्हाळ रंगाचे, बरोबर. आपल्या माणसांच्या रंगामध्ये ब्राऊन कलर असतो का? नसतो. आपल्या शरीरामध्ये ब्राऊन कलरचे जीन्सच नाही आहेत. पांढरा आणि काळा हे रंग मिक्स झाल्यावरतीचे जे जे चेंजेस होतील ते सगळे आपल्यामध्ये आहेत. थोडा गव्हाळ, थोडा जास्त गव्हाळ, सावळा. थोडासा, म्हणजे असे रंगाचे आपल्याकडे काळ्या पांढऱ्याचे कॉम्बिनेशन आहेत ना. आपल्याकडे असं पिवळा रंग किंवा लाल रंग असे रंग नाही आहेत ना आपल्याकडे. तर जीन्स ह्या 2 कलरचेच आहेत. त्याचं कॉम्बिनेशन होऊन होऊन बऱ्याचशा गोष्टी होतात. शिवाय बाहेरच्या घटकांचा पण त्याच्यावर खूप परिणाम होतो. आता आपल्या इकडे भारतामध्ये, आता संगीता मॅम नाहीये म्हणून नाही तर त्यांना विचारा, त्यांच्याकडे बर्फ पडतो. जिथे आपल्या देशामध्ये पण खूप थंडी आहे, अशा लोकांचे तुम्ही चेहरे बघा, अशा लोकांचे तुम्ही फोटो बघा. अतिशय थंड ठिकाणी लोकांचे रंग आपोआप गोरे गोरे असतात. कशामुळे? ते क्लायमेटच तसं आहे ना. मग ज्या ज्या ठिकाणी परदेशांमध्ये पण असं थंड वातावरण आहे, तिथले लोक गोरे गोरेच असतात ना. त्याच्यामध्ये तिथल्या हवामानाचा परिणाम असतो. आता समजा आपल्याकडचं जसं बघा भारतामध्ये पण जसं आपण आता बोललो, वरच्या बाजूला जिकडे बर्फाळ भाग आहे, हिमालय वगैरे साईड, तिथे लोक खूप गोरे गोरे आहेत, एकदम अशी मऊ स्किन आहे त्यांची. जसं आपण खाली येतो मध्य भारतात, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश किंवा राजस्थान, बंगाल, हा सगळा मधला पट्टा, अगदी युपी, बिहार त्या साईडला पण बघा तुम्ही, चेहरा थोडासा असा गव्हाळा रंगाचा असतो, म्हणजे असं थोडासा सावळा रंग, बरोबर. थोडं आणखीन खाली जा, दक्षिण भारतामध्ये खूप सगळे लोक तुम्हाला काळ्या रंगाचे दिसतील. म्हणजे सगळेच काळे आहेत का? नाही, मेजॉरिटी बऱ्यापैकी काळसर रंगाचे असतात. कशामुळे? तिथून विषुववृत्त जवळ आहे ना, तिथे जास्त उष्णता आहे, त्याच्यामुळे आपोआप त्यांचा रंग कसा झालेला आहे? बऱ्यापैकी काळसर झालेला आहे. आता इमॅजिन करा, त्या दक्षिण भारतातलं एखादं कपल आहे, म्हणजे एक नवरा बायको आहेत, त्यांना जॉब लागला आणि ते गेले परदेशामध्ये. कुठे गेले? समजा स्वीडनला गेले, तिथे खूप बर्फ असतो, किंवा कॅनडाला गेले, एकदम थंड ठिकाणी गेले. त्यांच्या रंगामध्ये आता काही बदल होईल का? नो टीचर. थोडासा बदल होईल. ते गोरे होणार नाही तिथल्या लोकांसारखे, पण आताची जी शेड आहे की नाही, त्याच्यापेक्षा थोडासा किंचितचा रंग त्यांचा हलका होईल. म्हणजे एकदम काळे कुट्ट असतील तर जरा बऱ्यापैकी रंग त्यांचे थोडेसे माइल्ड होतील. त्यांच्या मुलांचे रंग एकदम बदलतील का? नाही बदलणार. त्यांच्या मुलांचे रंग बदलतील का? थोडे बदलतील. आणि त्यांच्या मुलांचे रंग, असं होऊ शकतं पुढच्या 2-4 जनरेशनमध्ये की ते तिथेच राहिलेत, तर त्यांच्या मुलांचेही रंग आजूबाजूच्या हवामानाला पूरक असे होतात. म्हणून तर विचार करा ना, उत्क्रांतीमध्ये जिथे सुरुवात झाली होती एकसारख्या पेशी पाण्यामधनं, बरोबर ना, एका सिंगल पेशीमधनं सजीवांची उत्क्रांती झाली म्हणतो आपण. मग त्या एका पेशीमधनं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे सजीव कसे काय बनले? हवामान बदललं, वातावरण बदललं, माती पाणी यातला फरक आला, हो की नाही. ह्या सगळ्याचे परिणाम सुद्धा आपल्या या काय बरं म्हणतो जनुकांवर होतात, आणि म्हणूनच ते बदलतात ना, हो की नाही. असा तो मुद्दा आहे. आपण हे सगळं बोललो होतो इनहेरिटन्स बद्दलचं सुरुवातीचं. आता आपण जाऊया खाली. तर इनहेरिटन्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच स्टडीज द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, अँड जीन्स इन पर्टिक्युलर इज कॉल्ड एज जेनेटिक्स. म्हणजे जेनेटिक्स ही जी ब्रांच आहे
ती इनहेरिटन्स बद्दल बोलते. इनहेरिट करणं, मागच्या गोष्टी पुढे काय बरं म्हणतो आपण त्याला, इनहेरिट केल्यात मी, माझ्या फॅमिलीकडनं या गोष्टी मी इनहेरिट केल्यात. म्हणजे आपण म्हणतो ना, जसं मला म्हणतात, अरे काय ताई तुम्ही एकदम असं मस्त गाणं बिणं म्हणता, हे करता. म्हणता अरे ते माझ्याकडे जेनेटिकली आलंय, मी काही केलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय आहे की मी स्वतः कमवलं नाहीये ना ते, माझ्याकडे असलेले गुणधर्म कुठून आले, माझ्या आईबाबांकडनं आले. बरोबर, तर माझं काय कर्तृत्व आहे, हो की नाही. तसंच काही काही लोक एकदम इंटेलिजंट असतात, म्हणजे एका सेकंदामध्ये मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील, बघितल्या. ते कुठून आलं, इनहेरिट केलेलं आहे त्यांनी, कुठेतरी त्यांच्या जीन्समध्ये ते होतं, आणि ह्या मुलांमध्ये ते एकदम असं काय म्हणतो बल्ब सारखं ग्लो होतं. ठीक आहे. मग पुढचा मुद्दा आपण जो बोललो होतो, हेरिडिटी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स, म्हणजे पालकांकडून मुलांकडे त्या कॅरेक्टरिस्टिक्स देणं, पुढच्या पिढीला ते देऊन टाकणं, बरोबर, ट्रान्सफर करणं, याला आपण म्हणतो हेरिडिटी. जसं की बघा ना, पप्पीज आर सिमिलर टू डॉग, स्क्वॅब्स आर सिमिलर टू पिजन्स, अँड इन्फंट्स आर सिमिलर टू ह्युमन्स. आपली मुलं आपल्यासारखीच असतात, माणसाची मुलं जी असतात, बाळ छोटे छोटे, ती माणसासारखीच दिसतात, ती काय भुबूच्या पिल्ल्यासारखी दिसत नाहीत, तर आपलेच गुणधर्म त्यांच्यामध्ये गेलेले आहेत. ओके नाही. हाऊ डू स्पेसिफिक ट्रेट्स और कॅरेक्टरिस्टिक्स अपियर इन दी ऑर्गॅनिझम्स? Though there are many similarities between parents and their offsprings, there are some differences too. These similarities and differences are all the effect of heredity. Let us study the mechanism of heredity. Information necessary for protein synthesis in the cell is stored in DNA. DNA म्हणजे काय माहितीये का? DNA मध्ये परमिशन आहे, कोणी कोणाबरोबर कसं रिॲक्ट करायचं ह्या सगळ्याचा डेटा तिथे लिहिलेला आहे. जसं आपल्या शाळेमध्ये आपले जे मुख्याध्यापक असतात ना, त्यांच्याकडे सगळ्यांची माहिती असते, शिक्षकांची, मुलांची, पालकांची. पण तुमचे आधार नंबर पण शिक्षकांचे, तुमचे फोन नंबर, इमर्जन्सीत कोणाला फोन करायचा, ह्या सगळ्याची माहिती कोणाकडे आहे, शाळेच्या ऑफिसमध्ये, मुख्याध्यापकांच्या फाईल्समध्ये. म्हणजेच काय, जसं शाळेमध्ये प्रिन्सिपलचं ऑफिस हे एकदम मेजर सेंटर असतं ना, तसं प्रत्येक सेलमध्ये, त्याच्या न्यूक्लियसमध्ये डीएनए हे एकदम इम्पॉर्टंट सेंटर असतं. द सेगमेंट ऑफ डीएनए विच कंटेन्स ऑल द इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ अ पर्टिक्युलर प्रोटीन इज कॉल्ड अ जीन. म्हणजेच काय, कुठल्या गोष्टीसाठी काय रेफर करायचं हे जीन ठरवतं. हे एक प्रकारचं पर्टिक्युलर प्रोटीन, synthesis of a particular protein. The segment of DNA which contains all the information for synthesis of a particular protein is called as the gene. आपल्या शरीरामधले आपले जे सगळे गुणधर्म आहेत ना, हे कुठल्या ना कुठल्या प्रोटीनमुळे असतात. जसं बघा, आपल्याला खाली त्याची उदाहरणं ऑलरेडी दिलेली आहेत. जसं आपल्याला हाडांसाठीच एक प्रोटीन असतं, ते कसं बनवायचं, त्याचा कोड दिलेला आहे डीएनए मध्ये. आपल्या स्किनचा रंग कसा असावा, मेलॅनिन नावाचं प्रोटीन आहे, तर ते किती सिक्रेट करावं ह्याचा जीन दिलेला आहे आपल्या डीएनए मध्ये, बरोबर. इट इज नेसेसरी टू नो द रिलेशनशिप ऑफ दिस प्रोटीन्स विथ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स. त्या प्राण्यांच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, रिलेशनशिप आहे या प्रोटीनचे आणि त्यांच्या त्याच्यामधल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा, टू हॅलो टीचर. अंडरस्टँड, बोला. टीचर, डीएनए चा फुल फॉर्म काय आहे? डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. येणार आहे पुढे ते, डोंट वरी. आता टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ हेरिडिटी, लेट अस कन्सिडर द कॅरेक्टरिस्टिक प्लांट हाईट. आता आपल्याला प्लांट हाईट हे उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया हेरिडिटी कशी ठरते. वी नो दॅट देर आर ग्रोथ हॉर्मोन्स इन प्लांट्स. आपल्या शरीरामध्ये ग्रोथ हॉर्मोन्स असतात, हे आपण मागच्या वेळेला खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे, बरोबर. जसे आपल्या शरीरामध्ये ग्रोथ हॉर्मोन GH आहे, तसे प्लांट्स मध्ये सुद्धा ग्रोथ हॉर्मोन्स असतात. इन्क्रीज इन हाईट ऑफ प्लांट्स डिपेंड अपॉन द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हॉर्मोन्स. प्लांट्स मध्ये पण किती उंच हे झाड असावं ह्याचे जीन्स ठरलेले आहेत, आणि ते कोण ठरवतं, त्यातले जे हॉर्मोन्स आहेत ते ठरवतात. द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हॉर्मोन प्रोड्युस्ड बाय अ प्लांट डिपेंड्स अपॉन द एफिशियन्सी ऑफ द कन्सर्न्ड एन्झाईम. Efficient enzyme produce a greater quantity of the hormone, due to which the height of the plant increases.
However, if the enzymes are less efficient, the smaller quantity of hormones is produced, leading to a stunting of the plant. Stunt म्हणजे खुंटलेली, वाढ खुंटलेलं असं ते झाड. थोडक्यात त्याचा अर्थ काय आहे, की जेव्हा आपण एखाद्या झाडाची उंची बघतो, तुम्ही बघा कोरफड असेल, तुळस असेल किंवा अशी छोटी छोटी शेवंती बिवंती सारखी रोपं असतील, अगदी गुलाब पण बघा, म्हणजे गावठी गुलाब नाही म्हणते मी, आपण जे बाहेरनं आणतो ते कुंडीतले गुलाब. तर हे सगळे जे असतात ना, त्याची एक विशिष्ट उंची असते, त्याच्या पलीकडे ते खूप असे झाडासारखे उंच होत नाहीत. तर हे कशामुळे ठरतं, त्याच्यामध्ये असलेल्या ग्रोथ हॉर्मोनमुळे होतं. तर जर शेवंतीचं झाड एका विशिष्ट उंचीचं आहे आणि त्याचीच फांदी घेऊन मी नवीन झाड लावलं, तर ते पण तेवढ्याच उंचीचं होणार आहे, ते काय खूप ताडमाड उंच होणार नाही. हे का होतं, कारण की त्या प्लॅन्टमध्ये ती गोष्ट स्टोअर केलेली आहे, त्याच्यामध्ये माहिती आहे की मला एवढीच उंची पाहिजे, तो ग्रोथ हॉर्मोन तेवढाच आहे. जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट झाला तर त्या झाडाची उंची वाढेल, आणखीन कमी झालं तर ते आहे त्याच्यापेक्षाही बुटकं होईल. जेवढं आहे तेवढंच लागलं गरजेप्रमाणे, तर जेवढी जनरल उंची असते तेवढी उंची होते, बरोबर. आता क्रोमोझोम्स म्हणजे काय हे बघूया आपण पुस्तकातनं एक एक गोष्ट डिटेलमध्ये, जी आपण ऑलरेडी मागे सुद्धा पाहिलेली आहे. The structure in the nucleus of cells that carries the hereditary characteristics is called as chromosome. It is made up mainly of the nucleic acids and proteins. During cell division, chromosomes can be clearly seen under the compound microscope. Genes which contain the information about hereditary characteristics in coded form are located on the chromosomes. आपल्या क्रोमोझोम्स वरती हे कोडेड फॉर्म मध्ये जीन्स लावलेले असतात. असे 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 ATGC बघितलं ना. इच स्पीसीज हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स. प्रत्येक स्पीसीज म्हणजे प्रजाती. प्रत्येक प्रजातीला एका विशिष्ट नंबरचे क्रोमोझोम्स असतात. माणसांमध्ये 46 आहेत. चिंपांजीज मध्ये किती आहेत सांगा बरं मला, शोधून काढा आणि सांगा. इच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA and it appears dumbbell shaped midway during cell division. There is a constricted region on each chromosome. It is called the primary constriction or centromere. सेंट्रोमियर म्हणजे सेंटरचा पार्ट आहे, ज्याच्या आजूबाजूला ह्याचे डंबेल्स असतात. डंबेलचा अर्थ तुम्ही व्यायाम करताना कधी डंबेल हा शब्द ऐकलाय का? तसे जे लांब लांब उभे उभे असतात, हा, उचलले तर ह्या शेपला उचलले पण आहे बापरे. तर ह्याला डंबेल शेप म्हणतात. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण डंबेल शेप असा शब्द येईल जेव्हा तुम्ही ऑर्बिट्सचा अभ्यास कराल ना, आता नाही 11वीला वगैरे, तर डंबेल शेपचा अर्थ समजून घ्या असे उभट लंबुळके असे जे आकार असतात ना, त्याला डंबेल शेप असं म्हणतात. आता म्हणजेच काय, आपले जे काही क्रोमोझोम्स आहेत हे अशा आकाराचे असतात, ठीक आहे. आणि त्याच्यातनं त्याचा एक थ्रेड आहे, थ्रेड. तो तुम्हाला दोरा दिसतोय का खाली जांभळ्या रंगाचा, तर त्याच्यामध्ये अशी तुम्ही ती खेचत गेला दोरी तर ती किती लांब होईल बघा बरं. म्हणजे विचार करा ते किती काय बरं म्हणतात, लांब पर्यंत असलेल्या दोरीला गुंडाळून 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 आपण ठेवलेलं आहे, बरोबर. आपल्या शरीरामध्ये 23 पेयर्स असतात, म्हणजे किती 46 क्रोमोझोम्स असतात. आणि एप्स, ग्रेट एप्स म्हणजे आपण त्यांना जर चिंपांजी म्हणालो तर त्यांच्यामध्ये 24 पेयर, म्हणजे आपल्यापेक्षा 2 क्रोमोझोम जास्त, 48 क्रोमोझोम आहेत चिंपांजीमध्ये, आणि आपल्यामध्ये फक्त 2 कमी आहेत. जर आपल्याकडे ते 2 आले असते तर आपण आता कोणत्या तरी झाडावर बसून एकमेकांची गप्पा मारल्या असत्या, किंवा तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या जंगलात, मी कोणत्या तरी वेगळ्या जंगलात असं राहिलो असतो. आपल्या शरीरामध्ये 46 क्रोमोझोम आहेत, त्यांच्या शरीरामध्ये 48 आहेत. तुम्हाला आत्ताच म्हटलं ना, तर हे असे डीएनएचे धागे धागे धागे, आणि त्याच्यामध्ये माहिती 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 अशी गुंडाळून ठेवली की ते असे लांबून डंबेल शेप दिसतात. पी आर्म वरती, क्यू आर्म खाली, ठीक आहे. आणि सेंट्रोमियर त्याचा मधला भाग. ह्याच्यामध्ये त्याचे 4 आकार होतात की नाही, म्हणजेच काय, टिलो आणि ते काय काय, अच्छा, मेटासेंट्रिक, सबसेंट्रिक, एक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक. मेटा म्हणजे सेंटर, सब मेटा म्हणजे थोडासा पुढे, ऍक्रो म्हणजे जे शेप्ड, आणि नंतर टिलो म्हणजे एकदम टोकाशी. अंत्यो काहीतरी शब्द होता तो, थांबा बघू द्या, मला मराठी शब्द पटकन ना आठवत नाहीत. अंत्यकेंद्री, ओ येस, अंत्यकेंद्री, अग्रकेंद्री, उपमध्यकेंद्री, मध्यकेंद्री.
आता डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, मग अशी मला कोणतरी विचारलं डीएनएचा फुल फॉर्म काय? हाय. क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ डीएनए, म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, ह्याच्यामध्ये डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, रायबोज शुगर, रायबो हा शब्दाचा अर्थ आहे रायबोज शुगर, पेंटोज शुगर. न्यूक्लिक ऍसिड कोणते आहेत? एटीजीसी, डीऑक्सी, आणि त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आहे. इट इज डिस्कवर्ड बाय द स्विस बायोकेमिस्ट फ्रेडरिक मिस्चर in 1869 while studying white blood cells. In this acid was reported to be only in the nucleus of cells. Hence, it was named nucleic acid. However, it was later realized that it is present in other parts of the cell too. Molecules of DNA are present in all organisms from viruses and bacteria to human beings. These molecules control the functioning, growth and division, म्हणजे reproduction of cells, and are therefore called as master molecules. म्हणजेच कोणते मॉलिक्युल्स? डीएनएचे मॉलिक्युल्स. ह्या डीएनएच्या मॉलिक्युल मध्ये आपली सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. जसं मी तुम्हाला बोलले होते की नाही, आपल्या प्रिन्सिपल सरांचं केबिन आणि त्याच्यामध्ये असलेले डॉक्युमेंट्स असलेलं कपाट, हे काय आहे? मास्टर, म्हणजे मास्टर कबर्ड म्हणतात त्याला, बरोबर? सगळं असतं त्याच्यामध्ये, सगळ्यात इम्पॉर्टंट कबर्ड. तसं आपल्या शरीरातला प्रत्येक सेल मधला मास्टर मॉलिक्युल आपला डीएनए आहे. द स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्युल इज द सेम इन ऑल ऑर्गॅनिझम्स. बघा हरिओम, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आलं का? सगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये डीएनए मॉलिक्युलचं स्ट्रक्चर सेमच असतं. In 1953, Watson and Crick produced a model of DNA molecule. As per this model, two parallel threads of nucleotides are coiled around each other, and this arrangement is called as double helix. असे एकमेकांमध्ये गुंतलेले समोर समोरचे असतात ना, त्याला म्हणतात डबल हेलिकल स्ट्रक्चर. This structure can be compared with the coiled and flexible ladder. त्याची पण एक स्टोरी आहे या दोघांची. ते ह्याच्यावरती खूप अभ्यास करत होते, डीएनएचं स्ट्रक्चर कसं असेल कसं असेल कसं असेल. हे दोघं जे सायंटिस्ट आहेत ना, वॅटसन आणि क्रिक, ह्या दोघांचा अभ्यास सुरू होता या डीएनएच्या मॉलिक्युलच्या स्ट्रक्चरवरती, की कसं असेल बाबा हा डीएनए, कसा असेल कसा असेल. आणि कधीची गोष्ट आहे बरं का, ही खूप जुनी गोष्ट आहे, जेव्हा फार टेक्नॉलॉजी नव्हती, एआय बीआय सारखं काही लोकांच्या आजूबाजूला लांब लांब पर्यंत नव्हतं. मग लोक स्वतःहून विचार करायचे, रिसर्च करायचे, प्रयोग करून जे ऑब्झर्वेशन येतात त्याच्यावरनं सिद्धांत मांडायचे. तर ह्यांचे काही काही ठोकताळे मांडले होते की असं असेल तसं असेल तसं असेल. विचार करून 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 ना ते कंटाळले, थकले. म्हणजे असं आपण म्हणतो ना की आता बस फेडअप, मला काही सुचत नाहीये. म्हणजे एक पक्क त्यांना काही सापडतच नव्हतं. असं करून ते वैतागले आणि झोपले, आणि स्वप्नात त्यांना हे स्ट्रक्चर दिसलं. स्वप्नात खूप लोकांच्या असे मिरॅकल घडलेले आहेत त्याच्यामुळे असे. किंवा आपण म्हणतो ना ध्यान अवस्थेमध्ये गेलो ना की असं विश्वाच्या बऱ्याच गोष्टी चिवकल होते. तर त्यांना समजलं की डीएनए असा असेल, आणि मग त्यांनी उठून त्याची रचना करून बघितली, तर एकदम परफेक्ट बसलं की हा अशीच त्याची रचना आहे. ही त्याची गोष्ट आहे, तुम्ही गुगलवर चेक करू शकता, किंवा तो व्हिडिओ मला मिळाला तर मी शेअर करेन तुम्हाला. तर इच स्ट्रँड इन द मॉलिक्युल ऑफ डीएनए इज मेड अप ऑफ मेनी स्मॉल मॉलिक्युल्स नोन ॲज न्यूक्लिओटाइड्स. बरोबर, न्यूक्लिओटाइड म्हणजे एक छोटा 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 स्मॉल मॉलिक्युल आहे, एक छोटा मॉलिक्युल आहे डीएनएचा, ज्याला आपण न्यूक्लिओटाइड म्हणणार आहे. देर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसेस: ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ॲडेनिन अँड ग्वानिन आर कॉल्ड एज प्युरिन्स. ॲडेनिन, ग्वानिन. आणि सायटोसिन, थायमिनला नाव आहे पायरिमिडिन्स. आता याच्यात फरक काय आहे? एक सिंगल वाले आणि एक डबल वाले रचना. बघा तुम्हाला समजेल. इन द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लिओटाइड, a molecule of a nitrogenous base and phosphoric acid are just joined to a molecule of sugar, रायबोज शुगर. त्या रायबोज शुगरला हे न्यूक्लिओटाइड चिटकलेले असतात, एक तर प्युरिन असेल किंवा पिरिमिडिन असेल. म्हणजे एक तर ए असेल किंवा जी असेल. ह्याच्याकडे ए असेल तर समोर कोण येईल? टी, म्हणजे थायमिन. अपोजिट प्युरिनला पायरिमिडिन जोडलं जातं आणि पायरिमिडिनला प्युरिन. बरोबर. ॲज there are 4 types of nitrogenous bases, nucleotides also are of 4 types. बरोबर की नाही? 4 वेगवेगळ्या रचना होतात. आपण ज्या वरती पीपीटी मध्ये बघितल्या त्या 4 रचना बघा, तुम्हाला आठवत आहे का? हे बघा ना, आपण बोललो होतो 1 2 3 4. हिरवा बॉक्स
ऑरेंज बॉक्सेस, पिवळा बॉक्स, डार्क हिरवे 2 बॉक्सेस. या 4 रचना झाल्या की नाही? तेच बोललोय आपण आता. Nucleotides are arranged like a chain in a molecule of DNA. The two threads of the DNA molecule are comparable to the two rails of a ladder, and each rail is made up of alternately joined molecules of sugar and phosphoric acid. Each rung of the ladder is a pair of nitrogenous bases joined by hydrogen bond. तर हायड्रोजन बॉन्ड काय असतात? असे वीक बॉन्ड असतात, त्याच्यामुळे समोर समोरचे ॲटम एकमेकांना चिटकतात. ॲटिनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन and cytosine always pairs with guanine. ATGC. ठीक आहे. मग आहे जीन. Each chromosome is made up of a single DNA molecule. ठीक आहे. म्हणजेच काय? प्रत्येक स्ट्रँड हा एका सिंगल DNA मॉलिक्युलचा बनलेला आहे, क्रोमोझोमचा. Each chromosome is made up of a single DNA molecule. एक क्रोमोझोम जो आहे ना, हा क्रोमोझोम एका डीएनएच्या सिंगल डीएनए ने म्हणजे एका इज मेड अप ऑफ अ सिंगल डीएनए मॉलिक्युल. एक क्रोमोझोम जो आहे, थांबा, क्रोमोझोम वरती चित्र आहे त्याचं, ते डंबेल शेपवालं, तो एका सिंगल डीएनए मॉलिक्युलचा बनलेला आहे. द सेगमेंट ऑफ द डीएनए मॉलिक्युल इज कॉल्ड एज जीन्स. ह्या डीएनए मॉलिक्युलचे जे काही तुम्ही सेगमेंट म्हणजे तुकडे तुकडे कराल ना, त्याला जीन्स म्हणतात. ड्यू टू व्हरायटी इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आर फॉर्म्ड. म्हणजे न्यूक्लियोटाइड्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्वेन्स काय होतं, डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आर फॉर्म्ड. त्याची रचना वर खाली इकडे तिकडे झाली आहे ना, त्याच्यामुळे काय झालंय, डिफरंट काइंड्स ऑफ जीन्स आर फॉर्म्ड. सिक्वेन्सच त्याचा वर खाली होतो ना. वर खाली म्हणजे वेगवेगळा. हा, जीन्स वरती खाली कुठे पण चिटकत नाही, त्यांची जागा ठरलेली असते. फक्त एच्या ऐवजी टी, टीच्या ऐवजी जी हे बदलतात, मध्ये बदल होतो. These genes are arranged in a line. Genes control the structure and function of the cells of the body. तुमच्या शरीराचं स्ट्रक्चर आणि फंक्शन तुमच्या शरीरातले जीन्सच ठरवतात. ऑल्सो दे ट्रान्समिट द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट्स टू दी ऑफस्प्रिंग्स. हेज दे आर सेड टू बी दी फंक्शनल युनिट्स ऑफ द हेरिडिटी. आपल्या शरीरातले सगळ्यात महत्वाचे फंक्शनल युनिट्स म्हणजे कोण आहे? जीन्स. दॅट इज वाय मेनी सिमिलॅरिटीज आर सीन बिटवीन पॅरेंट्स अँड द ऑफस्प्रिंग्स. म्हणजेच आपल्या आईबाबांपेक्षा आपण आईबाबांसारखे आपण का असतो, आपल्याकडे ते जीन्स आलेले असतात म्हणून. ठीक आहे. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द जीन्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कधी कुठले कसे प्रोटीन्स बनावे या सगळ्याची माहिती आपल्या जीन्समध्ये असते. डीएनए फिंगर प्रिंटिंग. द सिक्वेन्स ऑफ जीन्स इन डीएनए ऑफ अ पर्सन, दॅट इज द जीनोम ऑफ द पर्सन, इज आयडेंटिफाईड. इट इज युजफुल टू आयडेंटिफाय द लिनिएज and to identify criminals because it is unique to every person. बरोबर की नाही? प्रत्येकाचं जसं हिने मग अशी विचारलं की केसच का घेतात, त्याला डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणतात. जसे आपल्या बोटांचे ठसे, आपल्या सगळ्यांच्या हाताचे जे ठसे असतात ना, ते प्रत्येक माणसाचे वेगळे असतात. तसेच प्रत्येक माणसाचा डीएनए हा वेगळा आहे. म्हणजेच कुठल्याही शरीराच्या सेलला त्याच्यावर मॅच करून बघितलं तर तुम्हाला समजतं की त्याच माणसाचा हा केस आहे किंवा हा सेल आहे किंवा हे आहे का नाही. बरोबर. त्याला डीएनए फिंगर प्रिंटिंग असं म्हणतात. आणि ही रचना आपण मग अशी बघितलेली आहे स्ट्रक्चर ऑफ डीएनएची. आता रायबोन्यूक्लिक ऍसिड हे आपण पुढच्या वेळेला बघूया. आरएनए हे डिटेलमध्ये बघूया. ह्याच्यानंतर आपल्याला काय काय बघायचं जरा लेटस सी. अच्छा, मेंडल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी एकदम मस्त आहे हा, एकदम एक्सपेरिमेंट भारी आहे हा. काय माणूस होता बघा. आणि मग याच्यानंतर मी तुम्हाला एक भारी गोष्ट सांगेन माझ्या स्वतःच्या गार्डन मधली. ठीक आहे. आणि मग मोनोहायब्रिड क्रॉस वगैरे हे सगळं त्याच्याच प्रयोगाचा भाग आहे. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट ऑन डायहायब्रिड क्रॉस, त्याचा दुसरा प्रयोग आहे. हे सगळं काय मी सांगेन तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. मग जेनेटिक डिसऑर्डर, काय काय रोग होऊ शकतात, आणि याच्यामध्येच हा धडा संपेल, कारण आपल्याला एवढंच आहे यावेळेला, डिसऑर्डर्स पर्यंतच आहे. बघा हे किती डेंजर दिसतो ना हा मुलगा. अल्बिनिझम म्हणजे पांढऱ्या रंगाची स्किन असते, त्याला आपण मराठीमध्ये श्वेत कुष्ठ म्हणतो. म्हणजेच ते पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे असतात ना काही लोक खूपच एकदम, त्याला कोड म्हणतात. मराठीमध्ये त्याला म्हणतात कोड आहे अंगावरती. हँड ऑफ अ चाइल्ड विथ सिकल सेल अनेमिया. अरे अरे त्या बाळाला बघा, सिकल सेल अनेमिया. मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. आणि किती घाण. का बरं आपल्या पुस्तकात असे फोटो दिले असतील नाही?
कारण आपण बायोलॉजीचा अभ्यास करतोय म्हणून. असेच फोटो लावतात पिक्चरच्या सुरुवातीला. तंबाखू जानलेवा है, बीड़ी और सिगरेट का उपयोजन ना करे, इससे आपको तकलीफ हो सकती है, आपके परिजनों का विचार करे. असे काय काय सांगतात आणि असे घाणेरडे घाणेरडे फोटो दाखवतात खरे खरे लोकांचे. आपण नाही करूया असं. आपण आपला चांगला अभ्यास करू बायोलॉजीचा. ठीक आहे. चला पुढच्या वेळेला भेटू. आज आपण इथपर्यंत जीन्स पर्यंत आली आपली गाडी. पुढच्या वेळेला आपण नवी गोष्ट बघू. ठीक आहे. ओके चलो मॅम. बाय बाय. गुड बाय मॅम. बाय बाय Good मॅम. night. Thank you. गुड नाईट टीचर. थँक्यू मॅम. Bye, ma'am. Bye.